Hello student, this is my lecture number 12 and date 4th November 2020. आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा थर्ड उपयोग पाहत आहोत टू डिराईव्ह द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. तर त्याच्यावरचे बरेचसे सुटेबल एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. अजूनही एका दुसरं त्यावरचं एक्झाम्पल आपण घेऊयात, म्हणजे हा डायमेन्शनचा भाग बऱ्यापैकी आपला कवर होईल. तर अधिकचा वेळ न आपण खर्ची घालता आपण आपल्या मुद्द्याकडे लगेच येऊयात. नाव अनदर एक्झाम्पल नंबर 4, 5 काय जे असेल ते. द फ्रिक्वेन्सी माझ्यासोबत लिहून घेण्याची आवश्यकता नाही. द फ्रिक्वेन्सी n of a tuning fork, the frequency n of a tuning fork depends upon the length of a sonometer wire, tension applied to the string and mass and linear density of material. हे थोडा हटके एक्झाम्पल आहे, खूप महत्त्वाचं आहे. खूप डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये व्हेरिएशन्स आहेत. Now the frequency n of a tuning fork depends upon the length of a sonometer wire, tension applied to the string and linear density of material. आता हे आर्टिकल लगेच तुम्हाला समजणार नाही, पण ह्याचे कन्सेप्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर थोडासा ह्याचा बॅकग्राऊंडचा भाग तुम्हाला मी सांगतो, कारण याच्यामध्ये तुम्ही टोटली म्हणजे ब्लाइंड आहात. असा एक सोनोमीटरचा बॉक्स असतो. इथं हा फिक्स पॉईंट आहे, याच्यावरनं एक वायर ओव्हर टू पुल्ली पास केलेलं असतं. याच्यामध्ये एक असा लूप तयार होतो. इफ यू अप्लाय द सुटेबल टेन्शन, नाव दिस इज द टेन्शन, नाव टेन्शन T is equal to mg. Now the length of the wire is L. And this material having the linear density small m. असं हे सोनोमीटरचं इन्स्ट्रुमेंट आहे, तुम्हाला प्रॅक्टिकलला आहे. तर हे थोडंसं ओबडधोबड मी तुम्हाला सांगितलं. तर इथे तुम्ही आता मुद्द्याकडे आपण येऊयात, जरा व्यवस्थित समजून घ्या. हे खूप महत्त्वाचा डिपेंडन्स आहे. नाव हिअर अकॉर्डिंग टू धिस, फर्स्ट ऑफ ऑल यू मे डिटरमाइन द डायमेन्शन्स. माझ्यासोबत लिहू नका. नाव डायमेन्शन्स ऑफ n. नाव फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम. Therefore the dimensions of frequency are -1 in time. Correct? Now frequency is the number of oscillation performed by particle per second. Or frequency is the reciprocal of time period. Frequency measured in hertz or frequency measured in per second. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. Now frequency n is equal to 1/t is equal to t raised to -1. t raised to -1 लिहिलं, याचा अर्थ mची आणि lची पॉवर काय 0 आहे. हे तर तुम्हाला ओघानं समजलं. मी थोडंसं सावकाश घेतो. ट्युनिंग फॉर्क एक असं इन्स्ट्रुमेंट आहे. हे प्रॉंग्ज आहेत आणि हे हँडल आहे. ज्यावेळेस ट्युनिंग फॉर्क एखाद्या रबर पॅडवर आपण हॅमरिंग करूयात,
त्यावेळेस हे प्रॉंग व्हायब्रेट होतात. द प्रॉंग्स व्हायब्रेट अबाउट दिअर मीन पोझिशन. द प्रॉंग्स व्हायब्रेट अबाउट दिअर मीन पोझिशन. तर हे प्रॉंग पर सेकंद किती टाइम्स व्हायब्रेट होतात अबाउट दिअर मीन पोझिशन, त्याला म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं त्याला? फ्रिक्वेन्सी. तर हे सगळ्या इन्स्ट्रुमेंटची वगैरे ओळख आपल्याला लॅबमध्ये होणार आहे, किंवा ज्यावेळेस ॲक्च्युअल लेक्चर आपलं चालू होईल वर्गामध्ये त्यावेळेस मी तुम्हाला ट्युनिंग फॉर्क हे इन्स्ट्रुमेंट पण दाखवेन. खरं तर कॉलेजमध्ये ते इन्स्ट्रुमेंट आहे, पण कॉलेजची प्रॉपर्टी घरी आणून तुम्हाला दाखवणं मला शक्य झालं नाही, म्हणून मी आज आपल्याला ते दाखवू शकत नाही. कदाचित हे माझं लेक्चर मी जर कॉलेजमध्ये घेत असतो तर मी तुम्हाला तिथं जरूर दाखवलं असतं. हे मी माझे लेक्चर्स मी घरी घेतोय, त्यामुळं कॉलेजचं ते इन्स्ट्रुमेंट घरी आणणं बरं दिसणार नाही. त्यामुळं ते ट्युनिंग फॉर्क मी दाखवायचा म्हणजे जी माझी इच्छा होती ती मी पूर्ण केलेली नाही. हां, पण ज्यावेळेस आफ्टर दिवाळी आपण ॲक्च्युअली समोरासमोर येऊयात त्यावेळेस मात्र मी निश्चित हे दाखवायचा प्रयत्न तुम्हाला करेन. आपल्या मुद्द्याकडे या. काही काही ह्याच्यामध्ये कन्सेप्ट खूप महत्त्वाची. लेंथ ऑफ ए सोनोमीटर वायर. नाव लेंथ L इज इक्वल टू L. Now in dimensional analysis the length can be represented by capital letter L. हे लेंथचे डायमेन्शन. पुढे या. टेन्शन अप्लाय टू द स्ट्रिंग. नाव टेन्शन अप्लाय टू द स्ट्रिंग इज T. आता लक्षात घ्या, टेन्शन म्हणजे मास, टेन्शन म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी. इथं T म्हणजे T⁻1 लिहायचं नाही. इथं खरी गपलत होते. फिजिक्स कुछ भी नहीं भाई, दिमाग की एक्झरसाइज आहे. इज इट राईट? कुठे काय लेबल आहे, कुठे काय सिम्बॉल आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय हे आठवणं गरजेचं आहे. T इज नॉट द एव्हरी टाइम टाईम. T इज टेन्शन. इफ T इज टेन्शन, टेन्शन मीन्स मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच टेन्शन म्हणजे फोर्स. टेन्शन कधी येतं? फोर्स अप्लाय केल्यामुळं. तर फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणजे टेन्शन म्हणजे हे होईल mg. काय होईल हे? mg. म्हणजेच हे होईल 1 इन मास -2 इन लेंथ. लक्षात आलं? टेन्शन 1 इन मास 1 in length -2 in time. टेन्शन म्हणजे फोर्सचे डायमेन्शन 1 in mass 1 in length -2 in time. तर टेन्शन झालं. पुन्हा काय म्हणलं? लिनियर डेन्सिटी. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तर लिनियर डेन्सिटी दाखवतात स्मॉल अक्षरानं m न, पण स्मॉल m इज रिप्रेझेंटेड इन कॅपिटल लेटर m इन डायमेन्शनल अनालिसिस, बट दॅट इज फॉर मास. But here small m is the linear density. Remember that linear density is the mass per unit length. Linear density is, बघा मग लिहितो मी हे, m is equal to mass per unit length. हे समजण्यासाठी थोडं 11वी असल्यामुळं तर ह्याचे डायमेन्शन होतील 1 in mass -1 in length. लक्षात आलं का? हे कोणाला समजलं नाही तर तुम्ही ते लिहू शकताय. सिन्स लिनियर डेन्सिटी इज इक्वल टू स्मॉल इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ. लक्षात आलं का? लिनियर डेन्सिटी आणि त्याचं युनिट आहे किलोग्रॅम पर मीटर इन SI सिस्टीम. तर ह्या गोष्टी थोडं आता समज. एकदा डायमेन्शन काढले तर अकॉर्डिंग टू धिस इन्फॉर्मेशन यू मे राईट द रिलेशन फॉर n. देअरफॉर n is directly proportional to L to the power A, T to the power B, M to the power C. इक्वेशन नंबर फर्स्ट कसं लिहिलं कळालं? आता आपण सायकल खूप फास्ट चालवतोय, पण कितीही वेगात आपण चालवली तरी आपण पडणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्यायची. तर बघा, फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन लेंथ, टेन्शन अँड लिनियर डेन्सिटी. समजलं? नाउ देन प्रोपेन्शियल कॉन्स्टंट n इज इक्वल टू k L टू द पॉवर B A T टू द पॉवर B M टू द पॉवर C. M टू द पॉवर C. इक्वेशन नंबर 2.
जे नवीन आहे त्याची ओळख करून द्या. व्हेअर के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, where k is proportionality constant, it has no dimension. मग तुम्ही म्हणा सर त्याला डायमेन्शन नाहीत मग घ्यायचं का, तर त्या रिलेशनची ती गरज आहे. कारण हा प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकण्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट वापरावं लागेल आणि कुठल्याही कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं काढता येत नाहीत. म्हणून म्हणायचं वेर के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, it has no dimensions. A, B and C. मग तुम्ही A, B, C घ्या किंवा X, Y, Z घ्या. Now A, B, C are the powers. A, B, C are the powers to be determined. A, B, C are the powers to be determined. एकदा A, B, C ची किंमत आपल्याला कळाली की हे रिलेशन आपल्याला लिहिता येतं. एवढंच डायमेन्शनल ॲनालिसिसचं काम आहे. हिअर यू मे ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ ए बी सी युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. नाउ रायटिंग द डायमेन्शन्स ऑन बोथ द साइड्स. रायटिंग द डायमेन्शन्स ऑन बोथ द साइड. तर आपण अगोदर डायमेन्शन काढून घेतले त्यामुळे आता हा पार्ट कसा होईल, खूप सोपा होईल. बघा नाउ देअरफॉर आता येणारं उत्तर सुद्धा तुम्हाला मी एक हिंट म्हणून देतो. आता कारण तुम्हाला डे बाय डे ह्या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत समजणार आहेत. आज तुम्हाला माहिती नाही, त्याचं उत्तर तुम्हाला मी देतो अगोदर. नाव n इज इक्वल टू 1/2l √T/m. दिस इज द फॉर्म्युला फॉर डिटरमाइन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. n इज इक्वल टू 1/2l √T/m. असं यायला पाहिजे. येतं का नाही बघू, येतच. ठीक आहे. बघा आता n म्हणजे T⁻⁻1. k घेण्याची गरज नाही. L⁴A. 1 in mass, 1 in length, -2 in time (b). And here is the 1 in mass, -1 in length (c). फक्त डायमेन्शन लिहिले का आपण. बघा फक्त हे एमला कॅपिटल एम म्हणला तर सगळं चुकेल आणि घाईमध्ये तसं होतं. त्यामुळं हे लिनियर डेन्सिटी आहे किंवा त्याला काय म्हणतील मास पर युनिट लेंथ. दोघाचा अर्थ एकच. नाउ देन T⁻⁻1 इज इक्वल टू L⁴A m⁴B L⁴B T⁻⁻2b. काळजीपूर्वक लिहा. m⁻C L⁻−C. तर ज्याचा बेस सेम आहे त्याचं आपण ॲडिशन करून घेऊयात युझिंग द रूल्स ऑफ पॉवर्स. ओके. नाव देन T⁻⁻1 इज इक्वल टू m⁻B. हे m आला, हे इथं m आहे +C. त्याच्यानंतर L⁴A. नाव L⁴B -C. 3 टर्म झाल्या का. आणि T⁻⁻2b. आपण टर्म पण कधी कधी काउंट करायच्या. कधी कधी एखादी टर्म जास्त कमी होते. बघा इथे किती टर्म झाल्या 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. काय नाही, खात्री करायला काय हरकत नाही. कारण डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये काय होईल, एक जरी स्टेप तुमची चुकली तर खालचा सगळा भाग काय होत जाईल, चुकत जाईल. आणि थोड्याही नकळत चुकीला इथं अजिबात पुन्हा क्रेडिट नाही आहे, व्हॅल्यू नाही आहे. कारण तुम्ही चुकून -2b ऐवजी जर +2b लिहिलं तर सगळा अर्थ काय होऊन जाईल, बदलून जाईल आणि त्याच्या पुढच्या सगळ्या स्टेप काय होतील, चुकीच्या होतील. तुम्ही म्हणा असं 2 तर बरोबर आहे तेवढे तर मार्क द्या, असं होत नाही. ठीक आहे. एक तर हे 100% बरोबर किंवा 100% चूक. आणि जिथं 100% बरोबर आणि 100% चुकीचं होतं तिथं आपण प्रिकॉशन्स प्रॉपर घेणं खूप आणि खूप गरजेचं असतं. लक्षात आलं का नाही. तर नाव कम्पेअरिंग द पॉवर्स ऑफ MLT ऑन बोथ साइड्स. आता इथं T आहे म्हणजे इथं M आणि L काय 0 आहे. ठीक आहे. नाव comparing the powers of
M, L and T on both sides. Comparing the powers of MLT on both sides. इथं फक्त T आहे म्हणजे M आणि L काय ॲब्सेंट आहे. M आणि L ॲब्सेंट आहे म्हणजे त्याच्या डोक्यावरती किती आहे 0 आहे. हे घ्यायची आवश्यकता नाही. लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय, पण सुरुवातीला मात्र आपण ते टाळलेलं नाही. कारण एकदा सवय लागेपर्यंत आपल्याला त्या मेथडनं जावं लागतं. पण एकदा सवय लागली की आपल्याला कुठल्या स्टेप आपल्याला ड्रॉप आपण करू शकतो ह्याचं आकलन आपल्याला स्वतःला होऊ शकतं प्रॅक्टिसच्या साह्यानं. घेतलं तर फार छान, नाही घेतलं तरी चालतं. तर काय येतं बघा, therefore m to the power 0 is equal to m to the power b plus c. Therefore b plus c is equal to 0. Now then l to the power 0 and here l to the power a plus b plus c, sorry c plus c nahi, a plus b minus c. Therefore a plus b minus c is equal to 0. Now t to the power minus 1 is equal to t to the power minus 2b. Therefore minus 2b is equal to minus 1. Therefore b is equal to 1/2. हे मायनस मायनस आहे दोन्हीकडची निघून गेली आणि तो हाफ जो इकडं मल्टिप्लाइड आहे तो तिकडं काय होईल, डिवाइड होईल. एवढं सिंपल मॅथेमॅटिक्स तर मला वाटतं आपल्याला कळू शकतं. आपल्याला बी ची किंमत मिळाली, ही बी ची किंमत आपण याच्यामध्ये जर ठेवली, नाव देन 1/2 plus c is equal to 0. Therefore c is equal to minus 1/2. बघा b ची पण किंमत मिळाली, c ची पण मिळाली. आता राहिला प्रश्न फक्त a चा. तर या रिलेशन मध्ये ठेवूयात. नाव a plus 1/2 minus of minus 1/2 is equal to 0. हे कसं लिहिलं बघा, a ला a, b ची किंमत किती आहे प्लस 1/2 आणि मायनस c आहे, तर मायनसला मायनस आणि c ची किंमत मायनस 1/2 आहे. म्हणजे काय होईल हे, therefore a plus 1 is equal to 0. हे प्लस 1 किंवा अजून एक स्टेप वाढवूयात आपण, a plus 1/2 plus 1/2 is equal to 0. हे प्लस हे 1/2 मायनस मायनस प्लस 1/2, 1/2 50 50 100. आता सध्या 20चा जमाना आहे, पण आपण 50 घेऊयात. Now therefore a plus 1 is equal to 0. Therefore a is equal to minus 1. मित्रांनो आपलं काम काय होतं, ए बी सीच्या किमती काढणं. तर आपण ए बी सीच्या तिन्ही किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. या तिन्ही ए बी सीच्या किमती जर आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवल्या तर काय येईल बघा, therefore n is equal to k times l to the power minus 1 t to the power b ची किंमत किती आहे 1/2 आणि m to the power minus 1/2. आपल्याला माहित आहे ज्याची पॉवर मायनस असते त्याला खाली घेऊन गेलो की प्लस होते, आणि जी पॉवर वरती प्लस आहे तिला खाली आणलं की मायनस होते. उलटं होतं, मायनसचं प्लस प्लसचं मायनस. इफ यू शिफ्टेड एनी फिजिकल क्वांटिटी न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर और डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर बाय असाइनिंग निगेटिव्ह पॉवर टू देम. लक्षात आलं का? मग याच्यावरनं काय येईल बघा, therefore n is equal to k times 1/l under root t under root m. बघा समजलं का? हे l टू द पॉवर मायनस 1 खाली आले, काय झाले l टू द पॉवर प्लस 1. प्लस 1 लिहिण्याची पद्धत नाही. t टू द पॉवर 1/2 याचा अर्थ वर्गमुळात t आणि m रेस टू मायनस 1/2 हे खाली आले म्हणजे वर्गमुळात m. हा एक खोलीत आहे, हा एक खोलीत आहे, त्याला एका खोलीत घेऊयात आपण. म्हणजेच हे काय होईल, k into 1/2 under root t by m. Equation number 3. Now equation 3 is your required expression for frequency. N is equal to k 1 by L under root t by m. Remember that the value of k cannot determine from dimensional analysis, but the value of k can be determined from number of experiment and it is equal to 1/2. It is equal to 1/2. तर k ची किंमत इथं किती आहे 1/2 आहे. मग k ची जर हे माहित असेल तर बरं का, माहित नसेल तर ठेवू नका. इथपर्यंत जर तुम्ही सोडवलं तर यू मे गेट द फुल मार्क्स फॉर दॅट.
बट फॉर इम्प्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यू काय तर आपल्याला त्या किमती कळणं सुद्धा गरजेचं आहे. वेर के इज कॉन्स्टंट, इट हॅज नो डायमेन्शन and the value of k cannot determine from dimensional analysis, but the value of k can be determined from number of experiments and it is equal to 1/2. It is equal to 1/2. Therefore n is equal to 1/2 2l under root t by m, under root t by m. Equation number 4. बघा आलं का इक्वेशन? आलं लक्षात आलं का? ते डायमेन्शनली सुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येतं. लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी वेगळी टर्म आहे, लेंथ वेगळी टर्म आहे, टेन्शन वेगळी टर्म आहे, लिनियर डेन्सिटी वेगळी टर्म आहे, पण ह्याच्यामध्ये एक वेगळं रिलेशन आहे, एक वेगळं नातं आहे. कुठं यल भागिले आहे, टी वर्गमुळात आहे, तर यम छेदाला वर्गमुळात आहे. आणि हे कशाला रिलेटेड आहेत? फ्रिक्वेन्सीला आहे. हा जो डिपेंडन्स आहे, हा डिपेंडन्स आपण कशाच्या सहाय्यानं फाइंड आउट केला? डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं. त्यामुळं हा खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, हे खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन. डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण नेमकं काय करतो बघा, ए इज इक्वल टू बी सी डी, व ही ए फिजिकल क्वांटिटी बीला, सीला आणि डीला कशी डिपेंड्स करते. जर आपल्याला बी सी आणि डीच्या पॉवर्स माहीत असतील तर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं रिलेशन आपल्याला काय करता येतं? लिहिता येतं. तर मला वाटतं आपल्याला हे समजलं असेल. ठीक आहे, तर हे तुम्ही स्वतः परत एकदा सेल्फ घ्या. तर आता तू अगोदर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थितपणे. घेतला स्क्रीनशॉट? ओके. तर हे तुम्ही स्वतःहून सेल्फ सोडवा, कंसामध्ये न बघता. ठीक आहे, आणि अडचण आली तर पुन्हा रेफर करायची ती स्टेप. आणि त्याच्यानंतर पण काही कळत नसेल तर यू मे आस्क मी ॲट एनी टाईम, एनीवेअर, एनी प्लेस. इज इट राईट? ओके, तर रफ करू. ठीक आहे. तर अशा धर्तीवरचं कुठलंही उदाहरण तुम्हाला आता सोडवता येईल. तर थोडंसं जरा हटके उदाहरण आपण घेऊयात. तर त्याच्या अगोदर डायमेन्शनल ॲनालिसिसचे लिमिटेशन्स आपण बघूयात. आणि याच्यावरचे दुसरं उदाहरण आपलं झालं तर आपण लगेच घेऊयात. तर डायमेन्शनल ॲनालिसिसचे जसे ॲप्लिकेशन्स आहेत तसे काही लिमिटेशन्स पण आहेत, काही मर्यादा पण आहेत. तर त्या कोणत्या मर्यादा आहेत बघा. नाव लिमिटेशन्स हे जरा व्यवस्थित समजून घ्या. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. तर डायमेन्शनल ॲनालिसिसचा हा भाग आपला इथे संपलेला आहे. पण लिमिटेशन्स घेतल्यानंतर सुद्धा काही वेगळे एक्झाम्पल्स जे की नीट आणि JEE किंवा CETला सतत विचारले जातात, तर त्या धर्तीवरचं एका दुसरं उदाहरण आपण घेऊयात. आणि अजून पुढच्या पिरियडला त्याच धर्तीवरचे उदाहरणं घेऊयात. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं उदाहरण डायमेन्शनल ॲनालिसिसवरती आपल्याला विचारल्यानंतर आपल्याला अगदी खूप कमी वेळामध्ये सोडवता येईल. फक्त एक काळजी घ्या मित्रांनो, डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स करायचा नाहीये. आपल्याला खूप काळजीपूर्वकच हे सोडवावं लागेल. घाई केला तर येणारा भाग आपला चुकेल. तर पहिलं लिमिटेशन्स काय बघा. कॅनॉट find the value of proportionality constant. समजलं का? दुसरं लिमिटेशन, ह्या के ची किंमत आपण डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं काढू शकत नाही. हे त्याचं लिमिटेशन झालं. कॅनॉट फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. दुसरं बघा, cannot find the relation for different physical quantities. माझ्यासोबत लिहू नका, समजून घ्या. पुन्हा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला हे नंतर सतत वाचता येऊ शकतं. मोबाईल तुमचाच आहे,
स्क्रीनशॉट घेतलेलं गॅलरीमध्ये तो मॅटर सेव्ह होतो, त्यामुळे तुम्ही कधी बघू शकता किंवा यूट्यूबवरती लेक्चर्स असल्यामुळं तुम्ही रात्री बेरात्री कधी आपण ते बघू शकतो. फक्त लेक्चर्स बघताना आपण हेडफोनचा वापर करायचा, म्हणजे इतर जे साऊंड आहे त्याचं मिक्सिंग होत नाही आणि क्लिअर कट शिक्षकानं शिकवलेलं आपल्याला समजू शकतं. नाउ कॅनॉट फाइंड द रिलेशन फॉर डिफरंट फिजिकल क्वांटिटीज if the constant has dimensions or unit. बघा ह्याचा अर्थ समजला का? डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं डिफरंट फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन आपल्याला काढता येत नाही जर त्या कॉन्स्टंटला डायमेन्शन्स किंवा युनिट असेल तर. युनिट असेल तर डायमेन्शन असतातच. याचं उदाहरण बघा मी तुम्हाला देतो. नाव F इज इक्वल टू G m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. नाव व्हेअर फॉर एक्झाम्पल म्हणूया आपण व्हेअर G इज कॉन्स्टंट. व्हेअर G इज कॉन्स्टंट, त्या कॉन्स्टंटला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कुठला कॉन्स्टंट? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पण जीचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आणि युनिट माहीत असेल तर त्याचे डायमेन्शन्स आपल्याला काढता येतात. त्यामुळे एखाद्या टर्ममध्ये म्हणजे आता इथं तुम्ही असं कसं म्हणाल, फोर्स इज डिपेंड अपॉन मास अँड रेडियस. फोर्स इज डिपेंड अपॉन मास अँड रेडियस. आणि इथं जर तुम्ही के घेतला आणि पुन्हा म्हणलात के ची व्हॅल्यू अशी अशी नाही, के ची कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथं किती आली? 1/2 आली. 1/2ला युनिट आहे का? नाही. 1/2ला डायमेन्शन आहेत का? नाही. पण इथं कॉन्स्टंटची किंमत काय येईल? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट येईल. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट काय? न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. किंवा त्याचे डायमेन्शन पण कळतील आपल्याला, त्याची किंमत पण आपल्याला माहीत आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तर मला वाटतं समजलं का? हे पहा, पहिला लिमिटेशन काय हे परीक्षेत विचारतात, स्टेट द लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. पहिलं लिमिटेशन काय? कॅन नॉट फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. के ची व्हॅल्यू डायमेन्शनल ॲनालिसिसच्या सहाय्यानं काढता येत नाही. असं इक्वेशन आपल्याला सोडवता येत नाही ज्याच्यामध्ये कॉन्स्टंटला काहीतरी युनिट किंवा त्याला डायमेन्शन जर असतील तर ते इक्वेशन आपल्याला सोडवता येत नाही. ओके, बघा 3 नंबरचं लिमिटेशन्स बघा. थर्ड नंबरचं लिमिटेशन, the expression involving trigonometric term or exponential term cannot obtain the proper relation using dimensional analysis, that is sin theta, cos theta or e⁻⁻bt. काय दिलं कळालं का? इक्वेशन मध्ये जर साइन थीटा, कॉस थीटा किंवा e⁻⁻ म्हणजे असं काहीतरी असेल तर ते इक्वेशन या मेथडनं आपल्याला सोडवता येत नाही. बघा, द एक्सप्रेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक टर्म दॅट इज साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, या ट्रिग्नोमेट्रिक टर्म आहेत आणि प्युअर नंबर आहेत. हे काय ते प्युअर नंबरला डायमेन्शनच असत नाही ना, तर असं इक्वेशन आपल्याला सोडवता येत नाही. कशाच्या सहाय्यानं? डायमेन्शनल ॲनालिसिस सहाय्यानं. किंवा त्या इक्वेशनमध्ये जर एक्सपोनेन्शियल टर्म असेल
एक्सपोनेन्शियल म्हणजे कसं ई रेस टू काहीतरी, तर ई रेस टू असेल तर ते इक्वेशन याच्या सहाय्याने आपल्याला सोडवता येत नाही. आता माझं लिमिटेशन काय, मला ट्रक चालवता येत नाही, मला बस चालवता येत नाही, पण मला 4 व्हीलर चालवता येते, कार किंवा छोटी कुठली पण दुसरी मारुती 800 किंवा अजून दुसऱ्या कुठल्या गाड्या असतील, मला ते चालवता येतात. लक्षात, हे डायमेन्शन अनालिसिस. पण मला बस किंवा ट्रक चालवता येत नाही, हे माझं लिमिटेशन. लक्षात का? तर त्या पद्धतीनं आता तुम्हाला समजा एखाद्याला मोटरसायकल येते, सायकल येते, पण तुम्हाला 4 व्हीलर जर येत नसेल तर 4 व्हीलर हे तुमचं काय झालं, लिमिटेशन झालं. तसं डायमेन्शनल अनालिसिसनं असं एक्सप्रेशन की ज्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ॲड असतील किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन इन्व्हॉल्व असेल तर डायमेन्शनल अनालिसिसच्या सहाय्यानं ते इक्वेशन सोडवता येत नाही, म्हणजे त्याच्यातली करेक्ट रिलेशनशिप आपल्याला काढता येत नाही. 4 नंबरचं लिमिटेशन्स आहे द एक्सप्रेशन कॅनॉट सॉल्व if 2 or more terms, if 2 or more term plus or minus. बघा काय म्हणालो, एखाद्या एक्सप्रेशनमध्ये जर 2 किंवा 2 पेक्षा अधिकच्या टर्म प्लस किंवा मायनस असतील तर ते पण रिलेशन डायमेन्शनल अनालिसिस आहे आपल्याला सोडवता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल S इज इक्वल टू ut प्लस 1/2 et², हे आपल्याला डायमेन्शनली प्रूव्ह करता येतं. But the equation is dimensionally proved. If the dimension of this and this term have same dimension, then you may say that the given equation is dimensionally correct. पण याच्यातलं रिलेशनशिप तुम्हाला डायमेन्शनल अनालिसिसनं काढता येत नाही. म्हणजे अशा 2 टर्म्स प्लस असतील किंवा मायनस असतील तर, समजलं का? तर या पद्धतीनं. आणि शेवटचं आहे 5वं लिमिटेशन, ओनली 3 टर्म्स किंवा ओनली अप टू 3 फिजिकल क्वांटिटी depends upon single quantity किंवा ओनली असं म्हणत ओनली 1 फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन मॅक्झिमम 3 फिजिकल क्वांटिटी. हे चौथं काय फार एवढं महत्वाचं नाही. म्हणजे हे असं बघा, आता पण आपण कसं घेतलं, मगाचं उदाहरण घेऊया, n इज इक्वल टू k l टू द पॉवर a t टू द पॉवर b आणि m टू द पॉवर c. म्हणजे हे सिंगल टर्म किती टर्मवर अवलंबून आहे, 3 टर्मवर. मॅक्झिमम किती असावी, 3. आपण मागे बघितलं f बरोबर k टाइम्स m टू द पॉवर a टू द पॉवर b. हे किती टर्म आहेत, 2 टर्म आहेत. इथं किती आहेत, 3 आहेत. तर मॅक्झिमम किती टर्म असाव्यात, 3 असाव्यात. 3 पेक्षा जास्त झाल्या तर मग आपल्याला डिपेंडन्स काढता येत नाही, कारण MLTच आहे ना पॉवर. मग चौथी पॉवर कशावर आपण कम्पेअर करणार, लक्षात आलं का नाही? म्हणजे त्याचं लिमिटेशन आहे. तर मला वाटतं हे लिमिटेशन तुम्हाला समजले का? पहिले 3 लिमिटेशन महत्त्वाचे आहेत. कॉन्स्टंटची व्हॅल्यू डायमेन्शनल अनालिसिसनं काढता येत नाही. कॉन्स्टंटला जर युनिट आणि डायमेन्शन असतील तर ते इक्वेशन आपल्याला सोडवता येत नाही. एखाद्या एक्सप्रेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन इन्व्हॉल्व असेल तर ते पण इक्वेशन आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसनं सोडवता येत नाही. किंवा एखाद्या एक्सप्रेशनमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त टर्मचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, तर तेही इक्वेशन आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसनं सोडवता येत नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे, एक फिजिकल क्वांटिटी जास्तीत जास्त 3 फिजिकल क्वांटिटीवरती अवलंबून असेल तर तो डिपेंडन्स आपल्याला काढता येतो. 3 पेक्षा जास्त क्वांटिटीवरती ती फिजिकल क्वांटिटी अवलंबून असेल तर तो डिपेंडन्स याच्या सहाय्यानं काढणं
अवघड होतं किंवा काढता येत नाही असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दीज आर द लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. आता याचा स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, टप्प्याटप्प्यानं सोडवा. काही काही विद्यार्थ्यांचे कमेंट मला असे येत आहेत की नाव आय कम्प्लीट धिस चॅप्टर. असं करू नका मित्रांनो. पहिल्या तासाला मी आपल्याला सांगितलं होतं की सायन्स त्याच विद्यार्थ्याचं आहे, त्यांनी लक्षात नेहमी ठेवावं ससा आणि कासवाची गोष्ट. जो सावकाश आणि कंटिन्यू जातो तो जिंकतो, जो सुरुवातीला फास्ट पळतो, लक्षात आलं का, पुन्हा थकतो आणि मेन टाईमला तो झोप काढतो. सेम थिंग हॅपन्स फॉर सायन्स स्टुडंट ऑल्सो. तर त्यामुळं विनाकारण घाई करू नका, शिक्षकासोबत चला. खूप पुढचं करण्याच्या ओघामध्ये आपलं काहीतरी चुकण्याची शक्यता असते. आपल्याला पचेल तेवढंच आपण खायचं आहे, लक्षात आलं का नाही, आणि सगळा आपला पार्ट होणार आहे. आणि मागेच तुम्हाला मी म्हणालो की प्रत्येक तासाचं नोटिंग तुम्ही करा. 8च्या तासाला कोणते सर आले, काय शिकवलं, काय समजलं नाही. तर याचं फीडबॅक तुम्हाला सगळे तास झाल्यानंतर घेता आलं पाहिजे. ठीक आहे. उगीच सर मागे आहेत आणि तुम्हीच पुढे पळायला लागलात, हां, तर असं होऊ नये. नाही, दोज हू आर स्कॉलर त्यांनी करायला हरकत नाही, पण माय पर्सनल एक्सपिरियन्स इज दॅट, तर त्यांचं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. कारण मग हे पण मला येतं आहे, ते पण येतं आहे, हे पण येतं आहे, ते पण येतं आहे, आणि सगळंच येतं आहे म्हणलं की आपल्याला ते करू वाटत नाही. आणि नेमकं ते परीक्षेमध्ये आलं की मग आपल्याला आठवत नाही, आपण कन्फ्यूज होतो, गोंधळ उडतो. तर त्यामुळं थोडंसं अजून आपली वेळ गेलेली नाही, टप्प्याटप्प्यानं आपण जाऊयात, सावकाश जाऊयात. मला पण आता एका दिवशी 10-15 उदाहरणं सोडवता येतात. द माय नंबर इज इन्क्रीज बट अंडरस्टँडिंग इज व्हेरी व्हेरी लेस. आपल्याला नंबर डिक्रीज करायचा आहे पण अंडरस्टँडिंग इन्क्रीज करायचं आहे. लक्षात आलं, एकदा समजलं की त्या धर्तीवरचं कुठलंही उदाहरण आपल्याला सोडवता येतं. एकच गाडी परफेक्ट आपण शिकलो, काळजीपूर्वक शिकलो की त्या धर्तीवरची कुठली गाडी आपल्याला चालवता येते. उगीच ओबडधोबड सांगले हे क्लच, हा ब्रेक, हा एक्सलेटर, असं स्टेरिंग, असं धरायचं आणि चालवायची गाडी, तर आपण नक्की दुसऱ्याला धडकणार आहोत. इज इट राईट? तर ओव्हर कॉन्फिडन्स सायन्समध्ये करू नका. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. समजलं सगळ्यांना? मी रफ करू? ओके. तर नीट, JEE किंवा CET मध्ये येणारं उदाहरण आपण बघूयात. याच धर्तीवरचं बघा. नाव एक्झाम्पल नंबर काय 6-5 काय असेल ते, हां. नाव एक्झाम्पल नंबर 6. याला एक्झाम्पल म्हणूयात. एक्झाम्पल असं म्हणू नये, त्या पण एक्झाम्पल म्हणाय पा. इफ एनर्जी, आता समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. व्हेरिएशन आहे फिजिक्समध्ये, एकसारखं नाही, तेच नाही. इफ एनर्जी ई, व्हेलॉसिटी व्ही and time t are fundamental quantities, find the dimensions of surface tension. Find the dimensions of surface tension. बघा आता हे, आता तुम्हाला मी कसं शिकवलंय की मास, लेंथ आणि टाइम ह्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत. पण फिजिक्समध्ये कशाला गाढवाला घोडं म्हणता येतं, घोड्याला गाढव म्हणता येतं. सपोज दॅट, लक्षात नाही. तर इथं काय म्हणलं, इफ एनर्जी ई, व्हेलॉसिटी व्ही अँड टाइम टी आर फंडामेंटल क्वांटिटीज, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन ह्या फंडामेंटल क्वांटिटीवरती अवलंबून आहे. तर सरफेस टेन्शनचे डायमेन्शन काय असतील बघा आता. तर अगोदर आपण डायमेन्शन्स काढूयात. नाव एनर्जी ई इज इक्वल टू 1 in mass, 2 in length, -2 in time. आता आपण नीट JEE CET देतोय म्हणल्यानंतर आता आपली सायकल अशी भारी आहे की त्या सायकलला दोन्ही चाकं नाहीत. देन ऑल्सो
You are seated on this cycle and you are moved from one place to another place without the wheel. मजा आहे का नाही? तसं एनर्जी E 1 in mass, 2 in length, -2 in time. व्हेलॉसिटी थोडं फास्ट घेतो. व्हेलॉसिटी V L T -1. Velocity is distance by time. Now time is the fundamental quantity. Time which does not depend upon any other quantity. T1. Now then find the dimension of surface tension. Now surface tension is equal to T is equal to 1 in mass, 0 in length, -2 in time. आता हे सरफेस टेन्शन मागच्या वेळेस सोडवले तुम्ही, तरी पण तुम्हाला माहित असावं. सिन्स सरफेस टेन्शन इज इक्वल टू T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ, आणि हे डायमेन्शन 1 in mass, 1 in length, -2 in time डिवायडेड बाय 1 in length, म्हणजेच काय येईल 1 in mass, 0 in length, -2 in time. डायरेक्ट आठवले फार छान, नाही आठवले तर असं लिहा, सोडून लिहा, काय फरक पडत नाही. यू मे यूज व्हेरी रफ मेथड, पण करेक्ट आलं पाहिजे. बघा समजलं का? ठीक आहे. आता डायरेक्ट ह्यानुसार लिहूयात आपण. बघा, नाव सरफेस टेन्शन is directly proportional to energy to the power A, velocity to the power B, and time to the power C. Therefore, surface tension is equal to K times energy to the power A, velocity to the power B, T to the power C. Equation number first. आता काय गरज नाही, K constant, A, B, C are the powers. Now, T 1 in mass, 0 in length, -2 in time. Energy 1 in mass, 2 in length, -2 in time. A L T -2, sorry, T raised to -1. B now T to the power C. बघा हे सोडूयात आपण. M to the power A, L to the power 2A, T to the power -2A, L to the power B, T to the power -B, T to the power C. याचाच अर्थ असा होईल M to the power A, L to the power 2A plus B, T to the power -2A -B plus C. थोडी घाई झाली तरी पण चुकणार नाही, याची काळजी घ्या. परत एकदा बघा, M to the power A, L to the power 2A, L to the power B, T to the power -2A -B आणि प्लस C. आणि इकडं काय आलेलं आहे, M to the power 1 0, T to the power -2. Therefore A is equal to 1. आता हे नीटचा प्रश्न आहे, JEEचा प्रश्न आहे. थोडंसं आपण डायरेक्ट सोडूयात. A to the power 1, 2A plus B is equal to 0, -2A -B plus C is equal to -2. आता इथे A ची किंमत आपण ठेवली, 2 1 B इज इक्वल टू 0, म्हणजे 2 plus B इज इक्वल टू 0. देअरफॉर B इज इक्वल टू -2. इथं बघा, -2 into 1 -B minus of -2 plus C is equal to -2, म्हणजेच -2 plus 2 plus C -2. हे +2 -2 गेट कॅन्सल, C is equal to -2. आपलं काम काय होतं, ABCच्या किमती काढणं. म्हणजेच काय होईल, देअरफॉर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय होईल, लक्षात घ्या, काय होईल, EVT. आता ईच्या डोक्यावर काय येईल, ए आहे, तर ए म्हणजे 1 घेण्याची गरज नाही. बीच्या डोक्यावर काय -2 आणि सीच्या डोक्यावर -2. म्हणजे सरफेस टेन्शन इन टर्म्स ऑफ एनर्जी, व्हेलॉसिटी अँड टाइम. Energy, velocity and time is like this: E raised to 1, V raised to -2, T raised to -2. ओके, तर याच्यानंतरची उदाहरणं आपण नंतरच्या ह्याला घेऊयात. तर होमवर्कचा जो भाग आहे, तर हेच तुम्ही काय करायचं, परत रिपीट सोडवायचं. तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. हे थोडंसं मी फास्ट घेतलंय. तर याच धर्तीवरचे उदाहरणं अजून 2-3 घेऊयात आणि मग आपण नवीन आर्टिकलला स्टार्ट करूयात. थँक्यू. हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस डे.